माझे नाव श्री दिलीप कुमार माने आहे. मी आता तिसरीमध्ये शिकते. माझ्या पाठाचे नाव आहे वासाची किंमत. कोल्हापूर जवळच्या उमराच्या वाडीत शिवानी राहायची. 8 वर्षाची शिवानी होती भरी चतुर. शाळा, घर, शेत व बाजार येथील मुले माणसे सगळे त्यावर खुश असायचे. रविवारी कोल्हापूरचा आठवडी बाजार भरायचा. भाजी विकायला शिवानीचे आई बाबा जायचे. सुट्टीमुळे सोबत शिवानी जायची. शिवानी आई बाबांना हिशोबात मदत करायची आणि मधून बाजारात चक्कर मारायची. भाजी किंवा भेळ खाणे हा तिचा आवडता उद्योग. अशीच फिरत एका रविवारी शिवानी एक मिठाईच्या दुकानापाशी आली. मिठाई पाहत ती सहज उभी होती. सगळ्या तिच्याकडे पाहत होता. तो गल्यावरून उठून शिवानीकडे आला. ए मुली, चल पैसे काढ. कसले पैसे? मगापासून माझ्या मिठाईचा आवाज घेते त्याचे पैसे. हो, पण मिठाईचा आवाज तर येणार म्हणून काय वासाचे पैसे द्यायचे? पैसे दिल ते म्हणून हलवाय ओरडू लागला. हळूहळू बघ्यांची गर्दी जमली. काय माणूस आहे हा? नेहमी असंच काहीतरी विचित्र वागतो. वासाचे पैसे? खुळाच दिसतोय हा. शिवानीला काहीतरी सुचले. थांबा, मी पैसे घेऊन येते म्हणून ती आई बाबांकडे निघाली. आई, भाजी विकून आलेल्या चिल्लर पैशांची थैली दे ग मला. काय झालं? कशाला पाहिजे? ती एक गमत आहे. तू पण चल. चिल्लर पैशांची पिशवी घेऊन दोघी निघाले. दुकानापाशी गर्दी तशीच होती. वाट काढत त्या दोघी हलवायापाशी आल्या. हातातली चिल्लर पैशांची पिशवी शिवानीने वाजवली. एकदा, दोनदा, तीनदा खुळखुळ आवाज आला. गर्दीतले लोक शांत उभारून ऐकत होते. मिळाले पैसे? कसले पैसे? कुठे मिळाले? मी तुमच्याकडून काय घेतला? मिठाईचा वास. मग त्याची किंमत काय असणार? पैशांचा आवाज. बरोबर की नाही? बरोबर, गर्दीतले लोक म्हणाले. आता हलवायाचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. शिवानी मात्र एक पैशांची पिशवी घेऊन आईसोबत निघाली.